नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललो आहोत हरिहरगडावर. हरिहरगड हा प्रामुख्याने नाशिकमध्ये आहे आणि तो त्याच्या पायऱ्यांसाठी फेमस आहे, कारण की त्याच्या ज्या पायऱ्या दिसतात आणि ड्रोन व्ह्यूमधून तुम्ही पाहिलं तर एकदम सरळ दिसतात, पण तसं काही नसून त्या बऱ्यापैकी इन्क्लाइन आहेत ज्यावरून आपण चढू शकतो. उगाचच भीती वाटून घेऊ नका. त्या पायऱ्यांवर दोन्ही साईडला खूप नाही आहेत हात धरायला, त्यामुळे तिथून येतं चढतं. फक्त काळजी घ्यावी, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा इतकंच. घाबरून जायचं काहीच कारण नाही. हरिहरगडाकडे आपण हळूहळू तर मजल करत निघालो. त्यानंतर ना इथे येताना शक्यतो तुम्ही ग्रुपसोबत या, म्हणजे जो काही वेळ आहे तो मस्त जातो आणि एकमेकांची मदतही होते आणि तुम्हाला कसलीच चिंता वाटत नाही. अशा प्रकारे हरिहरगडावर अजूनही बरेच लोक आलेले होते, त्यामुळे थोडीफार गर्दी होती. पायऱ्यांवर एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो इतकी जागा आहे, त्यामुळे थोडं थांबून असं जे वर येत आहे त्यांना वर येऊ देऊन असं थोडंफार चालू होतं. मध्ये मध्ये आम्ही थोडा ब्रेक घेत असं हळूहळू चढत होतो. त्यानंतर आसपासचं दृश्य इतकं विलोभनीय आहे की फक्त बघत बसावं असं. पण पूर्ण किल्लाही कवर करायचा आहे, त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन पुढे जात होतो. आणि हे पाण्याचे टाके, प्रत्येक गडावर पाण्याचे टाके असतात आणि त्यात पाणी असतं. हे विशेष, ती साठवण्याची जी त्यावेळेसची कलाकुसर असेल ते किती अद्भुत असेल. आणि हे किल्ल्यावरचे दृश्य, तरीही इथे बरेच लोक येऊन काही गोष्टी म्हणजे प्लास्टिक वगैरे किंवा इतर गोष्टी ज्या न पटणार आहेत त्या करत असतात. इथे एक दृश्य पाहायला मिळालं. एक छोटी मुलगी होती, ती त्याच्या वडिलांसोबत आली होती आणि तिचा आय गेस पहिलाच ट्रेक होता. आणि तोही हरिहर. कसलं भारी ना, म्हणजे लहान मुलांना आत्तापासूनच तुम्ही गडकिल्ल्यांची ओळख करून देत आहे. खूप भारी आहे. मोबाईलच्या ॲडिक्शनपेक्षा हे खूप जास्त भारी आहे. आणि इथनं हा थ्रिलिंग अनुभव तुम्ही बघू शकता. अशा पायऱ्या आहेत, व्हिडिओजमध्ये ते अजून थ्रिलिंग वाटतं. फक्त चढताना उतरताना काळजी घ्यायची इतकंच. त्यानंतर ना आपण उतराई करून आलेलो आहोत आणि इकडे जायला पण 2 गावांवरून वाटा आहेत. त्यापैकी आम्ही दुसऱ्या जी लांब वाट आहे त्याने गेलो होतो, कारण की तो ट्रेक वाटतो म्हणून. आणि अशा प्रकारे हा हरिहर किल्ला आपला चढून सर करून उतरूनही झालेला आहे. त्याचेच हे थोडेफार फोटोज किंवा क्लिक्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि याच्यानंतर आम्ही गेलो होतो सिन्नरमधल्या गोंदेश्वर या मंदिरात. इतकं छान मंदिर आहे. हे खूप जुनं मंदिर आहे आणि ह्याच्यावरची कलाकुसर, शिल्पकाम, स्थापत्यशास्त्र इतकं भारी आहे ना की फक्त बघत बसावं. आणि आम्हाला नेमकं जायला जरा लेट झाला होता, त्यामुळे थोडेच फोटो काढता आले, तरी खूपच मस्त आहे.